मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? आणि देवावरती असणारं प्रेम सुजलाम सुफलाम व्हावं म्हणून गेल्या 35 वर्षापासून हा संपन्न होत असणारा सप्ताह हे 36वे वर्ष आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. सिद्धेश्वराच्या पवित्र प्रांगणात दरबारात परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय साहेबराव नानांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्राला लाभलेलं वारकरी संप्रदायाचं मोठं नेतृत्व गुरुवर्य हरिभक्तपरायण तरुणांच्या गळ्यातले ताईत आणि सर्वच वारकऱ्यांचा आधार युवकवीर बंडा तात्या कराडकर तात्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा नामसप्ताह सुरू आहे. आपण भाग्यवान आहात की तात्यांची प्रेरणा आहे. सद्गुरु संत बंडा तात्या कराडकर हे वारकरी परंपरेचं वैभव आहे, संप्रदायाचा आधार आहे. तात्यांचं समर्पण आहे, तात्यांचा त्याग आहे, तात्यांची सेवा आहे. मला तर असं वाटतं जणू ज्ञानोबा तुकोबानं पाठवलेले वारकरी दूत म्हणजे सद्गुरु गुरुवर्य बंडा तात्या कराडकर आहेत. हे वारकरी दूत आहेत. अशा वारकरी दूतांची काळात गरज आहे. पुढे आमच्या काळात भविष्यात वारकरी दूत असतील नसतील न जाणो का नुसते आम्हाला यमदूतच बघावं लागतात कुणास ठाऊक. पण तात्यांचं काम मोठं आहे. तात्यांच्या कृपा आशीर्वादाचे जे विद्यार्थी आहेत, हरिभक्तपरायण आदरणीय निर्वळ महाराजांकडे व्यासपीठ आहे. आदरणीय बाबा महाराज आहेत, अनिल महाराज कोळेकर आहेत, हरिभक्तपरायण आमचे गजानन तात्या आहेत, दीपक महाराज भोयटे आहेत, हरिभक्तपरायण यादव महाराज आहेत. हे दोन मृदंगाचार्य आहेत. एकदा यांच्यासाठी मनापासून टाळी वाजवा. अत्यंत या कमी वयात चांगला मृदंग वाजवण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी आले. आणि विशेष म्हणजे आमच्या पाठीमागं हे सगळं सांभाळायला एक आपल्या भागातला युवकवीर तयार झाला म्हणजे आमचा ऋषी दादा. एकदा ऋषीसाठी टाळी वाजवा. अत्यंत गोडते वयानं लहान आहे पण वारकऱ्यांवरती नितांत प्रेम आहे, आमच्यावर श्रद्धा आहे. आजचं कीर्तन ज्यांच्या सौजन्यानं आहे परमादरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी महादेव भगत यांच्या स्मरणार्थ आणि वैकुंठवासी शालन भगत यांच्या स्मरणार्थ, अर्थात आमचे मामा आदरणीय हनुमंत भगत आणि आमचे सन्मित्र पंकजदादा भगत या दोनही परिवाराच्या वतीनं मला मिळालेलं आजचंही कीर्तनाचं सौजन्य आहे. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे, टाळकरी सुद्धा अत्यंत गोड आहेत. गावातल्या सगळ्या माणसांचं माझ्यावर प्रेम आहे. सगळीच माणसं खूप सुंदर आहेत आणि खूप खूप देखणी आहेत आणि सगळ्यापेक्षा जास्त देखणा चोपदार आहे. नाही खरंच आहे तर. अरे तुम्ही हसता काय, माझा शिष्य आहे तो, त्यामुळे माझा तो चोपदार अत्यंत देखणा आहे. समोर ज्यांच्या माध्यमातून शूटिंग होत आहे ते ओम साई क्रिएशन आणि हे सगळंच वातावरण गोड आहे. आचडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा. सर्व सुखाचे आगर बापर तुम्हा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा. सर्व सुखाचे हा
नाही काष्ठाचा गुमान गोबी भ्रमर सुमन गोबी भ्रमर सुमन गोबी भ्रमर सुमन माझ्याकडे बघा नाही काष्ठाचा गोमान गोबी भ्रमर सुमन गोबी भ्रमर सुमन गोबी भ्रमर सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले प्रेम प्रीतीचे बांधल हिरण सुटे काय केले हिरण सुटे काय केले हिरण सुटे काय केले पदरी घाली पिळावा निर्बळाचा निवाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले मदरे गाले पेला बाबा निर्मळ साठे वाळा प्रेम प्रीतीचे बांधल जन सुटे काय केले तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे भावे तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले ते न सुटे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले विठोबार फुमाई तळी वाजवा पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ सिद्धेश्वर भगवान की हर हर हॅलो या मॉनिटरला अजून आवाज द्या इथल्या हॅलो हॅलो हरी बेस वाढवायचा मशीन मधून हॅलो हरी द्या अजून आवाज वाढवा आता साधा हॅलो राम द्या इथल्या बॉक्सचा आवाज पाहिजे अजून मागचा कमी करा थोडा हॅलो द्या याला आवाज दिला म्हणजे बरं आहे राम डायरेक्ट मशीन मधून आवाज वाढवा त्याचा हरी राम अजून मागचा जास्त आहे घरी झोपणाऱ्याला तर आवाजच जाऊ देऊ नका हॅलो हरी हा बस नाही कष्ट नाही कष्टाचा नाही कष्टाचा गुमान नाही कष्टाचा गुमान
बांधिले तेन सुटे काही केले. तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे काही केले. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम. जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. श्रेणीवृत्ती नाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुर्त प्रदेशम. विधींद्रादिदेव सदा स्तूयमानम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. पाहे याती कुळाचा विचार. पाहे याती कुळाचा विचार. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर. आतया नमस्कार वारंवार. हे तया नमस्कार वारंवार. पाहे याती कुळाचा विचार. कुळाचा विचार. पाहे याती कुळाचा विचार. कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. त्याची बटन माहिती करून घ्या बरं. काही कोचे वारकऱ्याला असंच असतं. गुणती तो वारकरी. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नाही काष्ठाचा गुमान. गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे काही केले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेल्या उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण. वारकरी संप्रदायाची अस्मिता. संत तुकाराम महाराजांचा चारचरणांचा भगवंताला आवडणारी 2 बंधनं सांगणारा आजचा हा अभंग आहे. ईश्वराला 2 बंधनं अतिप्रिय आहेत. देवाला काही गोष्टी अतिप्रिय आहेत आणि काही गोष्टी अप्रिय आहेत. जीवाला काही गोष्टी प्रिय आहेत, काही गोष्टी अप्रिय आहेत. साधूला काही गोष्टी प्रिय आहेत, काही गोष्टी अप्रिय आहेत. आजच्या अभंगात संत तुकाराम महाराज देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींच्या यादीमधल्या 2 गोष्टी सांगतायत. तसं तर देवाला भरपूर काय काय आवडतं. काय आवडतंय त्याला? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तैसेच प्रीती करी भोळ्या भाविका. त्याला तुळशी बुक्का फार आवडतो. त्याला वैष्णव फार आवडतात. त्याला एवढी आवड आहे वारकऱ्यांची, साधूची. अजून त्याला काय आवडतं? त्याला कथा आवडते. हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची. त्याला काय आवडतं?
त्याला एक म्हणजे माळ घालणारा माणूस आवडतो, कपाळाला बुक्का लावणारा आवडतो, अजून त्याला नामस्मरण करणारा आवडतो. कशावरून सांगताय महाराज? मी तयापासी पांडवा हरपलो गागी उसावा, जेत नाम घोष करीती माझा बरवा करती माझा. काय काय आवडतं देवाला? देवाला सगळ्यात पहिल्यांदा आवडतंय अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. वा, तुळस बुक्का देवाला आवडतं. देवाला अजून काय आवडतंय? देवाला भक्ती आवडते. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला भक्त आवडतात. इतकं भक्तावर प्रेम आहे की ते ओघ नाम त्रिवेणीचा, माझे भक्त गाती जेथे आणि नारदा मी उभा तेथे. देवाला काय काय आवडते? तुळशी बुक्का आवडतो. म्हणून प्रत्येकानं जन्माला येऊन माळ घातली पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, झाली एखाद्याची भावना कीर्तन झाल्यावर घालायची तर लगेच घालून टाका. खरं सांगतो तुम्हाला, त्याचं कारण आहे, सोपं सांगतो. गळ्यात सोन्याची साखळी घाला. अरे कुठं गेली सासऱ्यानं दिलेली सापड्याना? एकच दिली, एकुलती एक, म्हणजे साखळी म्हणतो मी. गळ्यात सोन्याची साखळी घाला, तुमच्यावर नजर चोराची पडते. पण गळ्यात तुळशीची माळ घाला, आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. हे कधी विसरायचं नाही. देवाला आवडणारी पहिली गोष्ट आहे, माळ घालणारा, बुक्का लावणारा देवाला आवडतो. बुक्का म्हणजे दुसऱ्याला नाही, आपल्याला. अजून देवाला काय आवडते? देवाला भक्ती आवडते. वा, अजून देवाला काय आवडतं? भक्ती करणारे भक्त सुद्धा आवडतात. तुम्ही बघा, गणित सांगतो, एखाद्याला पकवाज आवडतो. ज्या अर्थी पकवाज आवडतो त्या अर्थी तो पकवाज सुद्धा आवडतो. एखाद्याला गाणं आवडतं, ज्या अर्थी ते गाणं एखाद्या गायकाच्या अधिष्ठित आहे, तो गायक सुद्धा आवडतो. फुलले रे क्षण माझे गाणं आवडतं. ज्या अर्थी हे गाणं आवडतंय, हे गाणं आशा भोसलेंनी गायलं, अर्थात त्यांचा आवाज सुद्धा आवडतो, आहे का नाही? ज्या अर्थी कोई सिख कोई जात मराठा हे गाणं आवडतंय, त्या अर्थी हे गाणं ज्यांच्या अधिष्ठित आहे, त्या लता मंगेशकरांचा आवाज सुद्धा सगळ्याला आवडतो. अर्थ असाच आहे, ज्या अर्थी पकवाज आवडतो त्या अर्थी ते पकवाज वादन ज्याच्या कोणाच्या अधिष्ठित आहे, तो पकवाज सुद्धा आवडतो. एखाद्याला कीर्तन आवडतं, ज्या अर्थी एखाद्याला कीर्तन आवडतंय त्या अर्थी ते कीर्तन ज्या महाराजाच्या अधिष्ठित आहे, ज्या महाराजाचं त्यानं कीर्तन ऐकलंय, तो महाराज सुद्धा आवडतो. ह्यात काही शंका आहे का? नसेल तर सोपं करतो. एखाद्याला एखादा मंत्री आवडतो, ज्या अर्थी एखादा मंत्री आवडतो त्या अर्थी ते ज्या पक्षात आहे तो पक्ष सुद्धा आवडतो. अजून सोपं करू का? एखाद्याला बायको आवडते, ज्या अर्थी आपल्या बायकोला ज्या आईबापानं जन्म दिलाय ते सासू सासरे सुद्धा त्याला प्रियच राहतात. असं कधी झालंय का? सासूचं सासऱ्याचं थोबाड बघत नाही, बायकोला रोज बघत बसते? अजिबात नाही. हे सूत्रच आहे. ज्या अर्थी एखादी कला आवडते त्या अर्थी कला ज्याच्या अधिष्ठित आहे तो कलाकार सुद्धा आवडत असला पाहिजे. तसं जी भक्ती ज्या भक्ताच्या अधीन आहे तो भक्त सुद्धा आवडत असला पाहिजे. बरं, ठीक आहे. 3 गोष्टी देवाला आवडल्या. देवाला आवडणारी चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. देवाला काय आवडतंय महाराजो? देवाला जशी भक्ती आवडते, जसा भक्त आवडतो, तसं नाम आवडतंय, तसं देवाला प्रेम आवडतं. देवाला प्रेम आवडतं, प्रेमाचं बंधन आवडतं. बंधनात अडकलेला माणूस बाहेर निघत नाही, पण प्रेमाचं बंधन हे पांडुरंगाला आवडतं, ईश्वराला आवडतं, महादेवाला आवडतं. देवावरती प्रेम केलं तर ते देवाला आवडतं. माझी विनंती आहे तुम्हाला, समुद्रावरती पडणारा पाऊस व्यर्थाय, पूर्ण पोट भरलेल्या माणसाला जेवायला घालणं व्यर्थाय, श्रीमंत माणसाला दान धर्म करणं व्यर्थाय, दगडासारख्या हृदयावरती प्रेम करणं व्यर्थाय. मग प्रेमच करायचंय ना, तर जीवानं कधीतरी पांडुरंग परमात्म्यावर प्रेम केलं पाहिजे, जीवानं कधीतरी ईश्वरावर प्रेम केलं पाहिजे. आणि ऐका पिंपरतकर, ज्या सिद्धेश्वराच्या कृपेनं आपण 36वं वर्ष साजरं करतोय त्या सिद्धेश्वरावरती आपलं प्रेम असलं पाहिजे. माना नाही तर मानू नका, पण लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. हे 36वं वर्ष आपल्या हातून साजरं होतं. त्रितपपूर्ती सोहळा. भविष्यात तुमची नातवंड, तुमची लेकरं तुम्हाला विचारतील, तुम्ही 15 ऑगस्ट 1947 पाहिला का? नाही. 26 जानेवारी 1950 पाहिला का? नाही. मग काय पाहिलंय? हे तुम्ही जे सप्त्यात पुढे होऊन काम करता ना सगळेजण, कोण झाडून काढत असेल, लोटून काढत असेल, कोण वर्गणी गोळा करत असेल, कोण देत असेल, कोणाचे 1100 पावते असेल, कोणाचे 2000 असेल, कोण रिकामा पाया नेत असेल, जाताना दुसऱ्याच्या चपल्या नेत नसेल, सगळेजण
तुम्हाला वाटत असेल आम्हीच पुढे होऊन का करावं, आम्हीच पुढे होऊन केल्यानंतर काय फरक पडेल, मग आमच्या एकट्यानं पुढे होऊन केल्यावर काय, अख्खं गाव एका बाजूला आम्हीच घरदार सोडायचं, हातात पिशवी घ्यायची, महाराजाच्या पुढे बसायचं, सगळं माझ्याकडेच. 15 दिवस पायाला पाय नाही, दररोज रात्री झोपायला 12 वाजतात, परत पहाटे उठा जागे व्हारे. आता 4 वाजल्यापासून दिवसभर 100 वाचक बसले ज्ञानेश्वरीच्या पारायणाला. आम्ही पण पारायण करायचो. बरं पंक्तीला नाही जावं कापसे भाऊच्या घरी तर ते फुगून बसतात, तिकडेही जावं लागते. महाराजाला कुठं आला विचारावं लागते. बरं ते तरी काय तसं येतंय का, फोनवर फोन करावे लागतात तेव्हा येतंय. आम्ही काय उक्त घेतलं का असं वाटतं. पण ऐका माझं बोलणं गोड वाटत. असं जर वाटलं तर मला आठवा. त्याचं कारण आहे, अजून 15-20 वर्षानंतर तुमचा नातू विचारल 15 ऑगस्ट 1947 पाहिला नाही, 26 जानेवारी 1950 पाहिला नाही. मग आजोबा काय पाहिलं, त्यावेळेस छाताडावरच्या 2 गुंड्या काढून सांगायचं नातवाला, पोरा 1947 नाही पाहिला, 1950 नाही पाहिला, प्रजासत्ताक दिन नाही पाहिला, स्वातंत्र्य दिन नाही पाहिला, पण या डोळ्यानं पिंपरत गावातला 36वा सप्ताह डोळ्यानं पाहिलाय. अजून काय पहा. अरे त्रितपपूर्ती 16 माझ्या हयाती झाला. अरे पुढं होईल न होईल त्यांचं ते बघतील. आता दिलंय तरुण पोरांच्या हातात सगळं, त्यांना वाटलं तर करतील, नाही तर त्यांचं त्यांना लखलाभ. पण आमच्या हयातीत झालं याचं समाधान. नाही तर बऱ्याचदा प्रश्न पडतो की आम्हीच कष्ट करावे का. आता थोडं अवांतर उदाहरण देतो ऋषी बाबा, म्हणजे सगळ्याला कळेल. चिमणी होती, चिमणी पाहिली का, चिमणी माहित आहे का, चिमणी घरात राहते ना. हा चिमणी माहित, ह्यांना काय माहिती, त्यांना एकच चिमणी, चिमणी माझी तेवढीच माहित आहे, दुसरी चिमणीच माहित नाही ह्यांना, उडून गेलेली चिमणी. हा चिमणी माहित आहे ना. ए पाखरा आजाद केले तुला, चिमणी माहित आहे का. चिमणी जंगल पेटलं आणि आग लागली जंगलाला, कोण विझवणार. सगळे पळायला लागले, हत्ती सिंह लांडगे सगळे कोले धावू लागले. पेटलेल्या जंगलाला कोण विझवणार, घाबरायला लागले. पण चिमणी हुशार होती. चिमणी तळ्यावर गेली, एक एक थेंब चोचीमध्ये पकडायची आणि आगीवर आणून टाकायची. असं हे सगळी मोठी माणसं होती. गजानन महाराज होते, तात्या होते, अनिल महाराज होते, निर्वळ महाराज होते, आदरणीय हरिभक्तपरायण यादव महाराज होते, श्री दीपक महाराज होते. ही सगळी महाराज मंडळी होती. आमचे अनिल दादा होते, भाऊ होते, कापसे भाऊ होते, आमचे हनुमंत मामा होते, सगळीच होती मोठी माणसं. आमचे पंकज भाऊ होते, सगळी गोड माणसं होती. ती त्या चिमणीला हसली. चिमणे, अगं तू एवढीशी, जंगल एवढं मोठं, आग केवढी मोठी, अख्खा आग जंगल पेटलं आणि तुझ्या एकटीचं काय घोटाळलंय का. काय हौस आली तुला म्हणून जंगलावर पाणी टाकायला लागली ग. तुझा जीव एवढाला, काय करायचं तुला. असं बरेच गावातले म्हणतात आपल्याला. काय घोटाळलंय तुमचं, वर्गाने मागाय जाताय, पावत्या फाडताय, ह्याला पंगत दे त्याला पंगत दे, बोराटे महाराजाचं सौजन्य घे. काय नडलंय, एकट्यानं काय करायचंय. बघल गाव करल ते राव करल, असं कुठं तरी का होईना, पण कधीतरी का होईना, पण मनात येतं का नाही, होय म्हणा, येतं मनात. असा विकल्प येतोच. त्यावेळेला मला आठवा, ती चिमणी काय म्हणली माहित आहे. मला माहित आहे माझ्या एकटीकडनं काय होणार नाही. मला माहित आहे जंगल पेटलंय, आग लागली, आग विजणार नाही, माझा जीव एवढासा, मी एवढीशी, मी जंगलावर पाणी टाकणार, माझ्या चोचीतलं पाणी एवढं, काहीच होणार नाही आगीला. मग का विजवते. चिमणीने दिलेलं उत्तर पाठ करून ठेवा. चिमणी काय म्हणाली माहित आहे बाबा महाराज. चिमणी म्हणली, मला माहित आहे माझ्या एकटीकडून ही आग विजणार नाही, पण ज्या दिवशी इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्या दिवशी आग विजवणाऱ्याच्या यादीत माझं नाव वरच्या नंबराला असेल, म्हणून माझा प्रयत्न चालू. तसं जेव्हा कधी पिंपरत गावचा इतिहास लिहिला जाईल भाऊ, की गावात परंपरा आहे सप्त्याची, हे कुणाचंही काम नाही. कधी 50वं वर्ष होईल आपण असू नसू, कधी 100वं वर्ष होईल न जाणू आपण असू नसू, पण इतिहासात नोंद केली जाईल, ह्या गावातले अमुक अमुक माणसं सप्त्यासाठी धर पडत होती, जीवाचं रान केलंय अमुक अमक्यानं, आणि तेव्हा सप्ताह उभा राहिला. हे चालू हयातीत नाही, पण पुढे जाऊन होतं. त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका, खचून जगा. नाही, ताकदीनं जायचं पुढं. देवाला हीच तर गोष्ट आवडते. देवाला थांबणारी माणसं आवडत नाहीत, देवाला प्रयत्न करणारी माणसं आवडतात. म्हणून प्रयत्न करावेत. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळ. एक साधी म्हण आहे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, एवढी चांगली म्हण आहे. आणि म्हणून तुम्ही थांबू नका. देवाला या 4 गोष्टी आवडतात. देवाला प्रेम आवडतं, देवाला 5वी गोष्ट आवडते, भाव बळे आकळे, येरविना कळे, करतरे आवळे, बस. आणि यापेक्षा सोपं काय आवडतं देवाला.
नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी. देवाला भक्त आवडतो. ऐकता ना तुम्ही सर्वजण, आजचं कीर्तन पाठ करायचं. देवाला भक्ती आवडते, देवाला भक्ती करणारा भक्त आवडतो, देवाला तुळशी बुक्का आवडतो, देवाला नाम आवडतं आणि देवाला नामाचा उच्चार आवडतो. किती गोष्टी झाल्या रे बाळा? 5. आता 6वी गोष्ट देवाला आवडते, देवाला प्रेम आवडतं. वा, प्रेमाशिवाय नाकाविन मोती, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचू नये. देवाला भजन आवडतं पण त्यातलं प्रेम आवडतं. आणि शेवटचा मुद्दा भाव आवडतो. भाव सोपं करतो, माझ्याकडे लक्ष द्या. पुतना मावशी फक्त वरूनच सुधारली, आतून नाही बदलली. तुम्हाला पुतना माहित आहे ना? हे तर पलीकडे राहते ती पुतना. पुतना तुमच्या असेल ना फेसबुकला, इंस्टाग्रामला मैत्रीण. पुतना झगामगान मला बघा, पुतनाच राहते ती. पुतना वरून बदलली, तिचं प्रेम नव्हतं कानावर, तर तिला देवाकडे स्वतःहून जावं लागलं. पण कुब्जा आतून बदलली, तिचं प्रेम होतं देवावर, देवाला कुब्जेच्या घरी यावं लागलं. अजून सोपं सांगतो, शूर्पणखा वरून बदलली. शूर्पणखा माहिती आहे ना तुम्हाला? अरे वय तरी म्हणा. शूर्पणखा रावणाची सख्खी बहीण, अशी धूर्त होती, चतुर होती. तिच्या लक्षात आलं आपला भाऊ फार विचित्र आहे, आपल्या भावाचा कार्यक्रम आपल्याला राबवावा लागणार आहे. त्यामुळे तिने एक योजना केली. स्वतःहून रामाकडे गेली, नाक कापून आली आणि दादाच्या जवळ येऊन रडली. दादा म्हणली, दादा रावणा, अरे तू आहे म्हणून सगळं आहे. तिला माहित होतं प्रभू रामचंद्र सोडला तर ह्याला कुणी मारणार नाही. तिनं त्याचं ह्याचं लावून दिलं जाणीवपूर्वक. पण प्रेम नव्हतं तिचं देवावर. परिणाम तिला स्वतःहून रामाकडे जावं लागलं. पण शबरीचं प्रेम होतं देवावर. आला का नाही देव? नुसता आला नाही, शबरीचं वय झालं होतं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. ती कुठं क्रीम लावत होती तुमच्या वाणी? नाकातनं शेंबूड वाहत होता, डोळ्याची चिपड निघत नव्हती, नाकातला मेकुड घ्यायची, आतला एक कडक आहे म्हणून दगडावर आपटायची. 15-15 दिवस आंघोळ नव्हती शबरीला, पण भाव शुद्ध होता शबरीचा. प्रभू रामचंद्र आले आणि शबरीनं बोराची पाटी आणली आणि पुढे ठेवली. शबरे, काय आणलंय ग? बोरं आणली प्रभू. खाऊ का मी? थांबा देवा, तसं नका खाऊ, आधी मला चाखू द्या. कसं आहे, जंगलातली बोरं आहेत आणि जंगलात काय बोरं एका नमुन्याचे असतात. काही गोड असतात, काही कडवट असतात, काही तिखट असतात. बोराटे काय सगळेच बरे असतात? काही गोड असतील, काही कडवट असतील, काही तिखट असतील. मग म्हणणं काय आहे? त्या बोराटीच्या काट्याला तर 2 काटे असतात वा फांदीला. मग एक काटा ओढून धरतो बोराट्याचा आणि दुसरा काटा का आला म्हणून टोचत राहतो. कोणाच्याही नादाला लागावं, बोराट्याच्या नादाला लागू नये. प्रभू, हे तुम्ही माझ्याकडे बघून हसू नका. मी चाकून देते बोर. मग एक एक बोर उचलायची आणि शेंबड्या तोंडानं आणि सडलेल्या दातानं, त्याच्यावर थर आला होता दातावर 20 दिवसाचा. तिला काय मिसरी आहे, तिला काय कोलगेट आहे, तिला काय दंतमंजन आहे, तिला काय दंतकांती आहे, काहीच नाही. दातावरच कांती आली होती तिच्या, तसं साठून साठून कुरतडायची आणि रामाला द्यायची. प्रभूनं मिटक्या मारून खाल्लं. का? अंतरीचा भाव शुद्ध होता. आवडीची ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय बेलटेचे, बोरे खाय बेलटेचे, थोर
आवडतात त्या महत्वाच्या त्यातला एक भाव आहे प्रेमभाव. देवाला प्रेम आवडतं. काय आवडतं देवाला? देवाला प्रेम आवडतं. ईश्वरावर प्रेम करावं. पण आपलं देवाचं प्रेम फक्त सकाळी 13 मिनिटं देवपूजेपुरतं. तामान घ्यायचं, पुढं ठेवायचं आणि उकळत्या तेलात जसं पावसाळ्यात भजी सोडावा, उचल देव जेसीबीच्या खोऱ्यानं टाक तामानात. बर, पत्र्याचे देव चतुर असतात, तरंगत येतात काय चाललंय राज्यात. पण कृष्णाचे लय अभ्या आधीच आलेला गुडघ्याव गडी तो. बर, त्याला वर काढल्यावर तरी त्याला सुख आहे का? त्याच्या नाकात गण, त्याच्या डोळ्यात गण, त्याच्या कानात गण. तो म्हणतो ह्याच्या घरात उगच आलो, पण आता लग्नात दिलाय म्हणून आलाय. त्याच्यात मांजर यावं पलीकडनं आणि म्याव म्हणावं त्यानं, आणि ह्याच्या हातात कृष्ण असावा. काय करेल होतो? कृष्णच मांजरीच्या अंगावर जातो. आपलं कसलं प्रेम आहे देवावर. तो का म्हणे प्राण करा देवासी अर्पण, आणि देवावरती असणारं प्रेम सुजलाम सुफलाम व्हावं म्हणून गेल्या 35 वर्षापासून हा संपन्न होत असणारा सप्ताह, हे 36वे वर्ष आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. सिद्धेश्वराच्या पवित्र प्रांगणात दरबारात परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय साहेबराव नानांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्राला लाभलेलं वारकरी संप्रदायाचं मोठं नेतृत्व, गुरुवर्य हरिभक्तपरायण, तरुणांच्या गळ्यातले ताईत आणि सर्वच वारकऱ्यांचा आधार युवकवीर बंडा तात्या कराडकर, तात्यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा नामसप्ताह सुरू आहे. आपण भाग्यवान आहात की तात्यांची प्रेरणा आहे. सद्गुरु संत बंडा तात्या कराडकर हे वारकरी परंपरेचं वैभव आहे, संप्रदायाचा आधार आहे. तात्यांचं समर्पण आहे, तात्यांचा त्याग आहे, तात्यांची सेवा आहे. मला तर असं वाटतं जणू ज्ञानोबा तुकोबानं पाठवलेले वारकरी दूत म्हणजे सद्गुरु गुरुवर्य बंडा तात्या कराडकर आहेत. हे वारकरी दूत आहेत. अशा वारकरी दूतांची काळात गरज आहे. पुढे आमच्या काळात भविष्यात वारकरी दूत असतील नसतील न जाणो, का नुसते आम्हाला यमदूतच बघावं लागतात कुणास ठाऊक. पण तात्यांचं काम मोठं आहे. तात्यांच्या कृपा आशीर्वादाचे विद्यार्थी आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय निर्वळ महाराजांकडे व्यासपीठ आहे. आदरणीय बाबा महाराज आहेत, अनिल महाराज कोळेकर आहेत, हरिभक्तपरायण आमचे गजानन तात्या आहेत, दीपक महाराज भोयटे आहेत, हरिभक्तपरायण यादव महाराज आहेत. हे 2 मृदंगाचार्य आहेत. एकदा यांच्यासाठी मनापासून टाळी वाजवा. अत्यंत या कमी वयात चांगला मृदंग वाजवण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी आले. आणि विशेष म्हणजे आमच्या पाठीमागं हे सगळं सांभाळायला एक आपल्या भागातला युवकवीर तयार झाला म्हणजे आमचा ऋषी दादा. एकदा ऋषीसाठी टाळी वाजवा. अत्यंत गोडते वयानं लहान आहे, पण वारकऱ्यांवरती नितांत प्रेम आहे, आमच्यावर श्रद्धा आहे. आजचं कीर्तन ज्यांच्या सौजन्यानं आहे, परमादरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी महादेव भगत यांच्या स्मरणार्थ आणि वैकुंठवासी शालन भगत यांच्या स्मरणार्थ, अर्थात आमचे मामा आदरणीय हनुमंत भगत आणि आमचे सन्मित्र पंकजदादा भगत या दोनही परिवाराच्या वतीनं मला मिळालेलं आजचंही कीर्तनाचं सौजन्य आहे. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे, टाळकरी सुद्धा अत्यंत गोड आहेत. गावातल्या सगळ्या माणसांचं माझ्यावर प्रेम आहे. सगळीच माणसं खूप सुंदर आहेत आणि खूप खूप देखणी आहेत, आणि सगळ्यापेक्षा जास्त देखणा चोपदार आहे. नाही, खरंच आहे. तर अरे तुम्ही हसताय काय? माझा शिष्य आहे तो, त्यामुळे माझा तो चोपदार अत्यंत देखणा आहे. समोर ज्यांच्या माध्यमातून शूटिंग होत आहे ते ओम साई क्रिएशन, आणि हे सगळंच वातावरण गोड आहे. आजचं कीर्तन काही मला विशेष करायचंय, तुम्हाला काहीतरी घेऊन जाता यावं. अजिबात इकडे तिकडे पाहायचं नाही. आता गंगे आली का, ठके आली का, बकुळे आली का, वैंसा आल्या का, येऊ द्या, नाही तर मातीत बसू द्या. काय बघायचं ते मला बघा. मला ना गैबानी माणसं अजिबात आवडत नाही. हो ग, इकडं पाय तिकडं पाय, इकडंच बघ तिकडंच बघ. काय काय लोकांचा कीर्तन होईपर्यंत जाऊ द्या, आयुष्यभर मिळणार नाही त्यांचा. एका गावात गुरराख्या होता आणि त्या गुरराख्याची गाय हरवली. गाय कळते ना तुम्हाला? गाय हरवली, आणि गाय हरवल्यानंतर शोधायची कुठं शेतकऱ्याकडे गेला. शेतकरी भाऊ, गाय सापडली का आमची? शेतकऱ्याला आधीच टेन्शन होतं, ते त्याच्या नादात होतं. ज्याला त्याला आपापलं टेन्शन. शेतकऱ्याला असा राग आला, त्यानं असा दगड घेतला आणि फेकूनच मारला. गुरराख्याला वाटलं दिशाच दाखवली, आणि नेमकं त्या दिशेनं गेलं. योगायोगानं तिथंच गाय सापडली, पण ती लंगडी होती. गेला, असं वाटलं घरी नेण्यापेक्षा शेतकऱ्याला द्यावी. दान धर्म करायचा तर चांगला करायचा. देवळात फॅन आणून द्यायचा आणि बंद पडलेला द्यायचा, तेवढा नीट करून लावा, घरीच पडू दे ना तुझ्या. बल आणायचा आणि झापूक झुपूक वाला आणायचा. चांगलं पेटते पण कधीतरी इस्तंय. नेमकं जेव्हा लावायचं तेव्हा इस्तंय. फेकून दे ना तिकडं, म्हणजे देऊन द्यायचं.
पातेलं द्यायचं देवळात तुम्हाला पंक्तीला आहे ते पातेलं लागतं आणि दिल्यावर लक्षात आलं खालनं फुटलंय. काय नाही, फक्त इल्डिंग करून आणा. तूच कर ना बाबा. अरे देऊन द्यायचं, चांगलं द्यायचं, चांगलं द्यायचं ना. चांगलं. एका पोरानं मास्तरला आंब्याचा रस आणून दिला. मास्तर म्हणले काय रे पप्या, आतापर्यंत तर कधीच तुझी माय काय देत नाही आणि आज आंब्याचा रस आणलाय. काय सूर्य काय पश्चिमेला उगवला काय? पोरगं म्हणलं गुरुजी आमच्या आई कधीच कुणाला काही देत नाही. आंब्याचा रस तर अजिबातच दिला नसता, पण सकाळी कुत्र्यानं तोंड घातलं होतं, म्हणली फेकून देण्यापेक्षा मास्तरला द्या. ते तसं होतं. देऊन दिली गाई, पण लंगडी गाई दिली. शेतकऱ्याला राग आधीच होता. शेतकरी म्हणला हे बघ मी तुझी गाय ठेवून घेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. गुरुराख्या म्हणाला मी माघारी नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. शेतकरी म्हणला मी दगड मारला नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. भांडणं लागली. एवढ्यात घोडवाला पुढणं चाललं होतं. घोडवाला म्हणलं हे काय भांडणं आहेत? अरे हा म्हणतो मी दगड मारला नाही म्हणजे नाही म्हणजे नाही आणि मी म्हणतो गाई माघारी नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आमचं भांडण मिटव. ते घोडवाला म्हणलं हे बघा रोख 400 रुपये देऊन घोडा आणले, मी घोडं चोरलं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हाय का कोणाचा कोणाला मिळेल? या तिघाचं भांडण राजाकडे गेलं. राजा म्हटलं की राजाला राण्या आल्या आणि त्या दिवशी राण्यांचं आणि राजाचं भांडण झालं होतं आणि हे तिघ जण तिथं गेले. राजा आधी सनकी डोक्याचा तापलेला आणि हे दोघ जण तिथं, तिघ जण तिथं गेले. आमचं भांडण मिटवा. हा म्हणतो मी दगड मारला नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मी म्हणतो माघारी गाई नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आणि हा म्हणतो मी घोडं चोरलं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. राजे न्याय द्या. राजा म्हणला तुम्ही तिघच काय, पण अख्खं पिंपरत जरी माझ्या दारात येऊन बसलं तरी त्या दोघीला मी घरात घेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. राहिला का कुणाचा कुणाला मिळ? आपला असं होऊ नये, त्यामुळे लक्ष द्या. असं आहे चित्त असावं. असं सांगितलं जातं शरीरात पित्त, संसारात वित्त आणि परमार्थात चित्त असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कधीही होत नाही. तुका म्हणे चित्त स्वराचा आवाज सगळे म्हणत जा, सगळे म्हणत जा. म्हणजे ज्याला शरीर चांगलं ठेवायचंय त्यानं पित्तावर लक्ष द्यायचं. पित्त वाढलंही नाही पाहिजे आणि पित्त कमी नाही झालं पाहिजे. आणि याच्यापेक्षा सोपं सांगू, आपल्याला कुणाचं पित्तही नाही झालं पाहिजे आणि आपलंही कुणाचं पित्त नाही झालं. आपलंही कुणाला पित्त नाही व्हायला पाहिजे. तुमच्या जावेला तर तुमचं पित्त नाही झालं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या सुनबाईचं पित्त नाही झालं पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पित्ताकडे लक्ष द्या आणि संसार चांगला करायचा असेल तर जरा वित्ताकडे लक्ष द्या. 2 रुपये कुठने येतील, कसे येतील, अवांतर खर्च टाळावेत. काय बोंबलत फिरायला जायचं, इकडं जायन तिकडं जायन, हिथं पैसे घालवून मेवणी घरी आल्यावर तिला कशाला 1000ची साडी घ्यायला पाहिजे? काय गरज आहे? यावं खर्च टाळा. माझी विनंती आहे तुम्हाला. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधीच नावं नाही ठेवायची. त्या शिळ्या भाकरीनं त्याच तुटलेल्या चपलेनं आपलं पोट भरले. आपल्या घरातल्या 2 गोष्टी कधी कुणाला कळू नयेत. एक आपल्याकडे आलेला पैसा आणि आपली झालेली तारांबळ अजिबात नाही कळली पाहिजे. विनंती माझी तुम्हाला, तुम्ही जरा जपून वापरा. 1 ग्रॅमन जीवाला आराम म्हणा. काय फरक पडतो? काय घेऊन जायचं का सोबत? विनंती, संसारात यशस्वी व्हायचं असेल आणि पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर बचत करा. ज्याला 10 रुपये मिळतात ना त्यानं 2 रुपयाची बचत केली पाहिजे. दिवसभर कमवायचं आणि संध्याकाळी सगळं, मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? ज्या दिवशी आपल्याकडे 20 लाख येतील त्या दिवशी 10 लाखाची गाडी घ्यायची आणि 10 लाख मागं ठेवायचं. का? ऍक्सिडेंट झाल्यावर भरपाई द्यावी लागली तर? खरं सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी आपल्याकडे 2 लाख असतील त्या दिवशी बायकोला 1 तोळा घ्यायचा आणि 1 मागं ठेवायचा आपल्याकडे. पण आपलं कसं आहे, येणं ईदभर आणि जाणं हातभर. ऊसाचं बिल आलं 2.5 लाख आणि त्यानं लगेच पाईपलाईनीला घालवलं 15 लाख. मग झालं कर्ज. ताळे बंद करायला शिकलं पाहिजे. बचत करा. संसार जर चांगला करायचा असेल तर बचत करा. उगा आहे म्हणून उडवायचं नाही.
माझी विनंती आहे तुम्हाला, बचत करा. जेवढी बचत कराल तेवढी कमाई वाढेल. आपल्या पोरांना सवय लावा. सांगा त्याला, आजोबानं 3 रुपयानं हाजरीत काम केले. आता माझ्यासमोर कितीतरी बसलेले बाय आहेत, 8 आण्यानं 2 रुपयानं काम. मला लय आठवत नाही, पण मी लहान होतो तेव्हा 25 रुपये हाजरी होती बाईला. 25ची 35 झाली, 35ची 50 झाली, परत 70 झाली, परत 100 झाली, आता 120 वगैरे असेल ना. बापरे, बघा. आणि 250 रुपये कमवते. पण आता नीट ऐका, खरं उत्तर द्या. 25 रुपये हाजरी असताना जेवढं भागत होतं तेवढं 250 रुपये हाजरी भागतंय का सांगा? भागत नाही म्हणून तर घ्यावं लागतंय ना लाडक्या बहिणीचं. ऐका नाही, म्हणजे बचत महत्वाची. संसार सोन्याचा करायचा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, माझं कीर्तन तळमळीचं असतं. ज्याला संसार सोन्याचा करायचा आहे त्यानं वित्ताकडे लक्ष द्या. पैसा 3 गोष्टी जपून वापरायच्या. 1, आपल्या खिशातला पैसा, मिळालेला वेळ आणि आपलं शरीर जपून वापरा. आपलं शरीर कुठेही वाया घालवू नका. आपल्या शरीरातलं बळ कुठेही वाया घालवायचं नाही. काय घेणं नव्हतं, देणं नव्हतं, शिकलेलं होतं आणि म्हशीचा कळप फुडणं चालला होता. काय एक संबंध आहे का? पण त्याला वाटलं समजा म्हशीच्या शिंगात माझं मुंडकं गुतलं तर कसं होईल. गेलं तिथं बसलं. एक विनंती करू का? दिवस मावळल्यावर लिंबाच्या झाडाखाली पारावर बसून लोकाच्या उकाळ्या पाकाळ्या काढण्यापेक्षा जरा ज्ञानोबरायांचा दररोजच्या दररोज हरिपाठ करायला शिका. अरे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. विनंती आहे माझी तुम्हाला, वेळ जपून वापरा. संसार सोन्याचा करायचा आहे, वित्ताकडे लक्ष द्या. जोपर्यंत आपलं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही ना, तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नका. तुमच्याकडे किती जमीन आहे, किती पैसा आहे, नका पोराला सांगू. ज्या दिवशी त्याला कळेल ना तुमच्याकडे किती पैसा आहे, त्या दिवशी ते कॉलर उडवत फिरता अख्ख्या पिंपरत मधनं. त्याला म्हणा ना काहीतरी कामधंदा करते, म्हणतं गरज नाही, रोड टच आहे, रोड टच 2 एकर. मग वाट कशाची बघतो? अन्न मारायची. आणि अन्न मेल्यावर मग बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. तारुण्य, सत्ता, संपत्ती ह्या 3 गोष्टी लय भयानक आहेत. ज्याला आरोग्य सांभाळायचंय त्यानं पित्ताकडे लक्ष द्यायचं. दररोज पहाटे लवकर उठायचं, व्यायाम करायचा. आणि हे फक्त मी लोकांना सांगायचं. आमचं असं झालंय आता, ऐकताय ना, तासा 1.5 तासाची झोप. कुठं झोप आहे? आमचं पित्त व्यवस्थित नाही. म्हणून तर ज्या महाराजाचं वय 30 असतं त्याला असं 40चं फिलिंग येतं. ज्याचं वय 35 आहे. आता हे अनिल महाराज काय तुम्हाला लय वयस्कर वाटले काय? कवळेच आहेत ते महाराज. फार तर वय त्यांचं 40-45 असेल आहे ना, फार तर 50 असेल. ह्याच्या पडायला काय 48 आहे का नाही? पण त्यांच्याकडे बघितले का असं वाटते 68 झालं काय. शरीरातलं पित्त व्यवस्थित नाही. बाबा महाराजाचं वय काय लय आहे का? असून असून किती असेल, 50 असेल, 52 असेल, पण पित्त बिघडलंय आहे का नाही? आपलं पित्त नीट आहे का? आता आपलं पित्त महाराष्ट्राला व्हायला लागलंय, तो भाग निराळा. पित्त संसारात वित्त, पैशाला किंमत द्या. महात्मा गांधींवर जरा प्रेम करा. येऊ द्या काठी टेकत घरात. पण ते वित्त कसं असावं माहित आहे? एक वाक्य लक्षात ठेवा, माझ्याकडे पहा. रात्रीच्या अंधारात पहाटे 2:30-3 वाजायच्या दरम्यान इलेक्शनच्या आदल्या दिवशी मागच्या दारानं घरात येते, तिला अवदसा म्हणतात. पण शेकडो माणसांच्या उपस्थितीत बँड बाजा वरात लावून उमऱ्यावरचं माप ओलांडून घरात येते, तिला लक्ष्मी म्हणतात. हे कधी विसरायचं नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, माणसानं 2 लाखाच्या आयत्या घबाडाच्या अपेक्षेपेक्षा घामाच्या धारेनं भिजलेल्या 100च्या नोटेची अपेक्षा केली पाहिजे. का? आयतं घबाड समाधान देत नाही, पण घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देऊन जाते. चला पुढे. लय ठरवलं होतं की तुम्ही योजना मंजूर झाल्यावर महिन्याचं 1500 साठवायचं आणि वर्षात मिनी गंटन करायचा. झाला का? आयतं मिळालं, पुरलंच नाही. हाय का एके दिनं ठेवलंय? नाही, पण मी साठवून ठेवले. आता माझ्या पुढे बऱ्याच आहेत, आहे का नाही? लागला का मेळ? कशाचाच कशाला मेळ नाही. पण पुढच्या महिन्यापासून साठवीन. मग ते बाजूच आहेत, कुठं कष्टाचं आहे तर बाजूला येतलं, त्याचं 2 मणी करीन. झालं का मनी? मण्याचा मण्याला मेळच लागला नाही, कुठं गेलं त्याचाही मेळ नाही. म्हणून माझी विनंती आहे, आता कीर्तन झाल्या माझ्या पाया पडान 1500 रुपये जमा करा या महिन्याच. असं बी तुमच्या फायद्याला येईल नाही, महाराज लोकांच्या तरी फायद्याला येईल नाही, मग सप्त्याला होईल. संसारात वित्त, शरीरात पित्त
आणि परमार्थामध्ये चित्त थोडे आहे चित्त साह्य झाली आणि चित्त जर परमार्थात आणायचं असेल तर त्याला काहीतरी उपासना केली पाहिजे. वा, आता नीट ऐका बरं का हे चिंतनाकडे. मी देवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी पण सांगितल्यात. आता जीवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी ऐका. जीवाला काय किती आज का 5 गोष्टी आलोय माहिती आहे का? आजचा सप्त्याचा दिवस बी 5वाच आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं देवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी मी शोधल्या. हे चिंतन आहे. आता जीवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी सांगतो. जीवाला काय काय आवडते? जीवाला शरीर आवडते बघा, जीवाला सत्ता आवडते, जीवाला संपत्ती आवडते, जीवाला संतती आवडते आणि जीवाला स्वैर्यधैर्य आवडतात. जीवाला 5 गोष्टी आवडतात. या 5 गोष्टीत अडकतो जीव. जीवाला शरीर आवडतं. लग्न करायला गेल्यानंतर खरं सांगा आता मला, तुम्हाला सगळ्याला मर्यायची शपथ आहे वळीनं. तुम्ही बायको पाहताना तिला पाहिलं होतं का तिचा हरिपाठ पाठ आहे का विचारलं होतं? जाऊ दे, बाकीचं नाही उत्तर द्यायचं. चोप नको चोपदाराकडे जायला. मला खरं सांगा विनेकरी बाबा, आपण रूप पाहतो का हरिपाठ पाहतो? रूपच पाहतो की नाही? पण लक्षात राहू द्या, चित्रापेक्षा चारित्र्य अति महत्वाचं असतं. चित्र काय आज आहे उद्या नाही. तुमच्या सप्त्याच्या पत्रिकेवर चिंतामणी मेडिकलच्या सगळ्या सौजन्यानं माझा फोटो छापलाय 5व्या दिवसाला. कीर्तन झाल्यावर बघा, लय गोरा गोमटा फोटो छापलाय माझा. काय चित्र दिसते, असं वाटतंय बघतच बसावं. पण ते मी MA च्या 2ऱ्या वर्षाला होतो तेव्हाचं चित्र आहे. त्याच्यावर परत BEd झालं, नंतर जॉब केला, नंतर नोकरी केली काही दिवस, नंतर माझं झालं शुभमंगल सावधान. आता चितार पार करपून गेलंय माझं. काय चित्र होतं महाराज. चित्र काही दिवसच असतं. लग्न झाल्या झाल्या त्याला विचारलं काय दिसतंय चित्राच्या डोळ्यात? तो म्हणला खरं सांगू, समुद्र दिसतो, चंद्र दिसतो, चांदण्या दिसतात. लग्नाला 5 वर्ष झालं त्याला विचारलं काय दिसतंय तुझ्या चित्राच्या डोळ्यात? चिपडं सोडून काय दिसत नाही महाराज. चित्र उतरत जातं आणि चारित्र्य भरत जात. खरं सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राज नजराना आणलाय तुमच्या करता. तसे छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. अरे अशी चामूची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो, वदले ते शिव छत्रपती. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला, पण ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. साडी चोळी दिली, चित्राला महत्व दिलं नाही, महत्व दिलंय चारित्र्याला. आणि आई म्हणून हाक मारली. दिसायला सुंदर नव्हती ती? किती सुंदर होती ऐकायचंय. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. का चित्राला महत्व नाही? महत्व कशाला द्यायचं? महत्व कशाला द्यायचं पोरीनो? चारित्र्याला. माझी विनंती आहे तुम्हाला, गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं, फेसबुकचं, इंस्टाग्रामचं चॅटिंग डिलीट करता येतं, पण चारित्र्याची हिस्ट्री कधी डिलीट होत नाही. सांभाळा सर्वांनी आपापलं चारित्र्य. जग त्यालाच डोक्यावर घेतं ज्याचं चारित्र्य चांगलं आहे. चित्र नटाचं पण चांगलं असतं आणि नटीचं पण चांगलं असतं. मग आहे का तुमच्या घरात एखाद्या नटीचं चित्र? का म्हणता तुम्ही कधी कमाल झाली, सपनात आली राणी मुखर्जी नटी? नाही का? अरे चित्रावर प्रेम करणारे माणसं लय दिवस नाही टिकत महाराज. त्याला चारित्र्य महत्वाचं. चला पुढं, आपला मुद्दा चाललाय. जीवाला काय आवडते? जीवाला चित्रच आवडते. जाऊ द्या, कपड्याच्या दुकानाच्या बाहेर 2-3 उभा असतात रोज. तिच्याकडे जाती तीन तिच्या बरं सेल्फी. अरे प्लॅस्टिकच्या भावा ती सोड. जीवाला शरीर आवडतं. जीवाची आवड सांगतो. आणि जीवाच्या आवडीचा घोटाळा असा आहे, जीवाला दुसरी एक गोष्ट आवडते, सत्ता. सासूला असं वाटतं सुनबाईनं माझंच ऐकावं, सुनबाईला असं वाटतं म्हातारीचं वय झालंय आता डुचकी मेली माझंच ऐकावं.
बापाला वाटतं पोरानं माझं ऐकावं आणि पोराला वाटतं आता म्हाताऱ्याचं वय झालंय, आता सरत घ्यावं आमचं ऐकावं. सत्तेवर सगळ्याचं प्रेम आहे महाराज. जाऊ द्या. तिसरी गोष्ट जीवाला आवडते, शरीर, सत्ता, संपत्ती जीवाला आवडते. वा, काय प्रेम आहे संपत्तीवर. लई संपत्ती आवडते. सदैव आयुष्य जातं त्यात 2 रुपये कमवण्यात. काही माणसं 65 वर्ष होईपर्यंत कमवतात, नुकतीच रिटायर होतात. आता सुखच उंबऱ्यात आलंय आणि रिटायरमेंटचा सोहळा झाला, बंगला बांधून जात. ते बंगल्याच्या वास्तुशांतीला सुद्धा त्याला थांबता येत नाही. कमवायचं आणि पोरांच्या हातात द्यायचं. माझी विनंती आहे, एवढंही कमवू नका की त्याचा लाभच आपल्याला घेता येणार नाही. 2 रुपये असावेत पण त्याचा लाभ घेता यावा. 3 गोष्टी झाल्या जीवाला आवडणाऱ्या. आता 4थी गोष्ट जीवाला आवडते. माझ्याकडे बघा, मी 3 गोष्टी सांगितल्या. कोणकोणत्या जीवाला काय आवडतं? शरीर. जीवाला काय आवडते? सत्ता. आणि जीवाला काय आवडतं? संपत्ती. हे लक्षात ठेवायचं. पुढं पाटण मागं सपाट नाही. कीर्तन ऐकायचं नाही, काय नाही, लक्ष द्यायचं नाही, पाठ करायचं नाही. आणि कीर्तन झालं, कोणी विचारलं बोराटे महाराजाचं कसं, नाही पडलं कीर्तन. काय फळीव ठेवलं होतं का छपराचं घर होतं? 1 जीवाला काय आवडतं? शरीर. 2 काय आवडते? आणि 3 काय आवडते? संपत्ती. आणि जीवाला 4थी गोष्ट आवडते, संतती. ऐकताय? व्हावं म्हणून काय काय नवस केले. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ग्रहे व्हावे धनधान्य, ग्रहे व्हावे धनधान्य. धनधान्याचा विषय म्हणजे नाहीच मेळ लागत कधी कोणाचा, म्हणून मेळ लागत नाही. जीवाला 4 गोष्टी आवडतात. काय काय आवडते? शरीर, सत्ता, संपत्ती आणि संतती. लेकरं बाळ लय आवडतात. लहान लेकरू घरात असलं ना, ओ ले 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 ले, आणि हिथं विठ्ठल विठ्ठल म्हण. ऐकताय? घरी गेलो ओ ले 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 ले, आता हिथं विठ्ठल विठ्ठल म्हण ना. असं आहे. जीवाला 4 गोष्टी आवडतात. आता जीवाला 5वी गोष्ट आवडते. कोणती गोष्ट आवडते जीवाला? अत्यंत महत्वाची. वा, सोरे धायरे, बायकोचा भाऊ, साडू लय आवडतात. सासरा, सासू, मेवणी, मेवणीचा नवरा, मेवणीचं लेकरू, पप्याची मावशी, लयच आवडते हे जीवाला. म्हणून या 5 गोष्टीतून बाहेर यावं. वा, आता यातला पुढचा घोटाळा सांगतो साहेब. जीवाचा असा आहे, जीवाची आवड कधीच बदलत नाही. बघा, कुणाला गोड आवडतं, कुणाला तिखट आवडतं, कुणाला खारट आवडतं. एका नवऱ्यानं बूट आणला, बूट चॉकलेटी कलरचा होता. घरी आला, बायकोला दाखवला, आवडला का तुला? तुम्हाला तर चॉईसच नाही. ते म्हणला आलंय लक्षात, मागच्या 2-3 वर्षापूर्वी चुकलंय, पण आता काय करावं. काय कलर आणून आणला आणि चॉकलेटी नाही आवडला मला, द्या माघारी नेऊन. ते पळत गेलं, चप्पल दुकानदाराला ते बूट माघार दिले आणि त्या दुकानदाराला म्हणला बदलून द्या. त्यानं बदलून आणला. आता हिरव्या रंगाचा आणला. आता आवडला का ग? तुम्हाला तर चॉईसच नाही. पळत गेला, परत बदलून आणला. आता आवडला का? लाल कलरचा आहे. पळत गेला, परत बदलून आणला, काळ्या रंगाचा आणला. आता आवडला का? पण परत 2 महिने दुकानात गेला नाही. 2 महिन्यानं दुकानदाराची ह्याची गाठ पडली. काय पाटील, राम राम. मला का लय दिवस बूट बदलायला आला नाही तुम्ही? बायकोला बूट आवडला वाटतं, नाही तर सारखंच बूट बदलत होता. तुमच्या बायकोची आवड बदललेली दिसते. ते म्हणला बूट नाही बदलला आणि बायकोची आवड बी नाही बदलली. मग लय कळतंय की तुम्हाला. पोरग म्हणलं बायकोच बदलली. जीवाची
कोणाची आवड काय बदलत असते? बदलत नाही. बरं चला, दोघांच्या आवडी झाल्या. देवाची आवड, जीवाची आवड, आता साधूची आवड. साधूला कोण आवडतं? ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझे प्रीती, अखंड दया तुझे प्रीती, मदत तयाची संगती, मदत तयाची संगती, मग मे कमळापती, मग मे कमळापती, मग मे कमळापती, मग मे कमळापती, तुझा बाना काही वाजवा सर्वजण आवड, साधूची आवड. आता नीट ऐका, पण ह्या तिन्ही आवडीत प्रेम पाहिजे, त्याशिवाय देवाला आपण जवळ होत नाही. आता देवापासून 5 गोष्टी सांगतो ज्या दूर नेतात. 5 गोष्टी अशा आहेत की ज्या देवापासून दूर नेतात. आता एका मुद्द्यात 2-2 तासाचं कीर्तन होईल, पण मी शॉर्ट बट स्वीट सांगतो तुम्हाला, भरपूर सांगून जायचंय मला. ऐकताय ना? जीवाला देवापासून 5 गोष्टी वेगळं करतात, लांब नेतात, आणि 5 गोष्टी देवाजवळ नेतात. वा, कोणकोणत्या ऐका आता 5 गोष्टी. जीवाला देवापासून दूर नेणारं तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे. महाराज म्हणतात, विषयी गुंतली विसरली तुझ कन्या पुत्र भाज धन लोभे. या 5 गोष्टी जीवाला देवापासून लांब लांब नेतात. कसं काय? विषय जीवाला देवापासून लांब नेतो. तुम्ही बघा ना, टीव्ही, मोबाईल, एकदा का मालिका बघायला बसली ना, डोळ्यातनं जीव गेला काय असं बघते तिकडं, देवाचा विसर पडतो. अजून ऐका, आणि विसरली तर थोर झाली हानी. हातातला मोबाईल देवापासून दूर नेतो. कीर्तनात असल्यावर जर मोबाईल पाहिला तर कीर्तनात आतापर्यंत साठवलेलं पुण्य सगळं शून्य होतं. कळतंय ना? तुमच्या लक्षात आलं? 10 किलोमीटर चाललेलं रिवर्स जातंय परत माघारी. म्हणून कीर्तनात मोबाईल अजिबात पाहू नये. वाटलं तर महाराजाच्या पायावर नेऊन दान करावा. विषय हा. मोबाईल मध्ये अडकले की अडकले. काय अडकली पोरं बघा ना, मोबाईल मध्ये एवढ्या अडकतात, झोपेत उठल्या उठल्या चाच पडते कुठं आहे. आणि रात्री जेव्हा ते झोपताना तोंडावर पडल तेव्हाच गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. बाथरूम मध्ये घेऊन जायची गोष्ट आहे का मोबाईल? म्हणजे बाथरूम मध्ये अजून 5 वर्षानंतर बाथरूम मध्ये मोबाईल ठेवायचं स्टँड येणार आहे. पुढे मोबाईल ठेवायचा आणि मग बसायचं. टुकुमुकू बघतोय चांगला, बघ बाबा. मोबाईल काय कुठेही घेऊन जायची गोष्ट आहे. अरे मोबाईल किती स्वच्छ असावा, तो कानाजवळ नेतो, कुठं कुठं नेतो का बाथरूम मध्ये. विषय देवापासून दूर दूर नेतात. पूर्वी एकच फोन होता अख्ख्या गावात, किती व्यवस्थित चाललं होतं. आता घरात 8-8, 9-9 मोबाईल आहेत. ऐका, विषयी गुंतली. अजून दुसरं काय नेते देवापासून? दुसरी एक गोष्ट देवापासून दूर नेते, कन्या पुत्र भाज. भाज म्हणजे बायको. बायको देवापासून दूर नेते. कसं काय? अहो घेऊनच जाते. कीर्तनाला येताना त्यानं गाडीवर बसून गाडीला किक मारली आणि तिनं हाक मारली. कुठं चाललाय? ते सागर महाराजाचं कीर्तन आहे. मग काय युट्यूबला नाही ती वय कीर्तन त्याची? नुसतं सागर महाराज बोराटे टाकलं युट्यूबला तर 200-250 कीर्तन येतेली की. आणि तिकडच कशाला जावं लागतंय सप्त्यात? जायचं नाही, जाणार. नका जाऊ, जाणार. नका जाऊ म्हणते तर जाणार. नका जाऊ म्हणलेलं कीर्तनाला येतच, पण नक्का ना जाऊ म्हणलेलं माघारीच जात.
त्या नक्कानामध्ये लय पावर आहे महाराज. भले भले आज कीर्तनाला आले नाहीत, नक्कानावाले ऐकताय का? तुतार्यातनं आवाज येत असल, हे बघा त्यानं बी नेमकं ऐकाय जावं म्हणून वाढवलं. लाव भांडणं आमची. विषयी गुंतली विसरली तुझ कन्या पुत्र भाज धन लोभे. या 5 मुद्द्यासाठी एक अख्खा दृष्टांत थोडक्यात सांगतो. ज्या वेळेला लक्ष्मण आणि राम सीतेचा शोध घेत होते त्यावेळेला सुग्रीवाची भेट झाली. सुग्रीवानं जे हरी घातला आणि दोघाचं ठरलं आपण समदुःखी आहोत. अहो माझ्या बायकोवर भावाचा डोळा आहे आणि तुमची बायको रावणानं पळवली, त्यामुळे आपण असं करू एकमेकाला मदत करू. आधी आम्ही तुम्हाला मदत करू. राम लक्ष्मणानं मदत केली. कुणाला? सुग्रीवाला. वालीला मारलं, अंगदाला गादीवर बसवलं, अख्खं राज्य सुग्रीवाला देऊन टाकलं. मग माघारी आले सगळेजण आणि 4 महिने पाऊस लागला. रामानं सांगितलं पावसाळा आहे तोपर्यंत शांत राहा, पण पावसाळा संपला की तुमचं सगळं सैन्य घेऊन या, आता मदत करायची. आपलं ठरलं होतं का नाही? कसं बोराटे महाराजांना सप्त्याला यायचं आणि पिंपरदनं अख्ख्या तिकडे बोराटे महाराज सप्त्याला येऊन पंगत वगैरे मस्तपैकी टाकाटक, जसं ठरलंय का नाही? ठरलंय तसं. आणि जर 2.5 वर्षाचं पाळलं नाही तर मग पाठाचा शपथविधी होतोय, ध्यानात राहू दे. शब्दाला जागा. पण सुग्रीव विसरला का? कन्या पुत्र भाज धन लोभ ह्यात अडकून गेलं. बायको कसली असं नादवून गेलं. पुरण हेन तेन मस्तपैकी चांगल्या बोले असं ते नादवून गेलं तिकडं. ते असं कुणाला बी म्हणायला लागलं भेटलं की नाद करते काय, हा असं सगळं जिथल्या तिथं चाललंय. मग ते सगळं ते मग लक्षात आलं लक्ष्मणाच्या हे काय करावं. प्रभू रामचंद्राला हाक मारली, काय केलं पाहिजे? प्रभू रामचंद्रानं सांगितलं तू जा आणि तिथं जाऊन त्याला विचार काय झालं. ठरलं होतं, विसरला. लक्ष्मण गेले आणि धावत जाऊन सुग्रीवाच्या समोर उभा राहिले. सुग्रीवा काय ठरलं होतं सांग. तो म्हणलं काय नाही. लक्ष्मण म्हणले खोट बोलायचं, सुग्रीवा ठरलंय आपलं, कॉपी करायची. चांगल्या बोले नाद करते काय उगन हो माय. ते असं सगळं चालू झालं त्यांचं. आता हे भांडण कोण मिटवायचं? कोणच मिटवाना. मग मिटवायला तारा राणी आल्या ज्या शोक करत होत्या त्या. त्यांनी सांगितलं सुग्रीवा ठरलं होतं. आणि कसं आहे बाई माणसानं जरा समजावलं की मग होय जरा वाईट समजलं जात. गडे आता आम्ही किती सांगू दे ह्या पोरांना बाळा असं वाग, बाळा तसं वाग, ऐकत नाही. पण बाई माणसानं सांगितलं का नाही बाळा काय झालं राजा, मग लगेच समजतंय त्याला. आपलं काय ठरलं होतं सुग्रीवा? हे डोंगरदऱ्या आहेत, जायचंय आपल्याला आणि विजय मिळवायचा, रावणावर आक्रमण करायचं, यावं लागेल. चल. तरी सुग्रीवा ऐकाना. मग शब्द निर्वाणीचे होते लक्ष्मणाचे. हे बघ सुग्रीवा, आम्हाला राज्य देता बी येतं आणि दिलेलं राज्य घेता पण येतं. मग पळतच आलं. चला म्हणजे देवाला विसरायला 5 गोष्टी लावतात. बर चला आता देवाकडे घेऊन जाणाऱ्या 5 गोष्टी पाठ करा. काय काय नेतंय देवाकडे ऐकायचं बरं. नाम देवाकडे नेतं, ज्ञान देवाकडे नेतं, भक्ती देवाकडे नेते. ऐका बरं महत्वाचं सांगतो आता. किती गोष्टी झाल्या? ज्ञान, नाम, भक्ती देवाकडे नेते. अजून काय नेते देवाकडे आपल्याला? ध्यान देवाकडे नेतं, ध्यान. आणि 5वी गोष्ट प्रेम देवाकडे नेतं, ज्ञान देवाकडे नेतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे. म्हणून ज्ञान, ज्ञानवंत व्हा. एक लेकरू होतं पोरानो जे वर्गाच्या बाहेर बसत होतं. त्याला वर्गात शिकायचा अधिकार नव्हता, पण वर्गाच्या बाहेर बसलं. भारताला संविधान दिलंय त्या लेकरानं. त्या महामानवाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे कधी विसरायचं नाही. ज्ञान माणसाला मोठं करतं. जग आपल्यावर प्रेम का करतं माहित आहे? आपल्याकडे ज्ञान असायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे ज्ञान आहे तोपर्यंत लोकांचं आपल्यावर प्रेम राहील. ज्ञानवंत व्हा. दररोज काहीतरी शिका. एखादा श्लोक रोज पाठ करा, एखादं पान रोज पाठ करा, एखादा अध्याय रोज वाचा, दररोज एखादी गोष्ट पाठ करा, दररोज एखादं चांगलं गाणं पाठ करा, अभंग पाठ करा. ज्ञानवंत व्हा. रोज काही ना काही नवीन. तुम्ही सुद्धा ना माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. काय नाही, पण आता आपलं वय झालं, आता काय झालं गेलं लाकडं जायची मसनाला. तिथं गेल्यावर अभंग म्हणायला लावल्यावर मग कसं वाटत? पाठ करा, अभ्यास करा. ज्ञानवंताला जगात किंमत आहे. ज्ञानवंत झालं पाहिजे. आमच्या घरी वैकुंठवासी निवृत्ती बुवा पैठणकर यायचे. पैठणकरांचीच मला माळ हे आहे. मग ते आमचे सगळेच घरातले वारकरी, माझे पंजोबा, आजोबा. आणि मग ते अजूनही मला आठवतं, मी लहान होतो, माझ्या बारशाला भजन झाले. मामा माझ्या बारशाला भजन आणि जंगी झाले साऊंड सिस्टम लावून.
तेव्हा तसलं माईक होतं, मधीच एक अडकावायचा आणि मग ते ज्याचा नंबर असेल त्याकडे ढकलून लावायचा. तसलं माईक होतं. मला दिसत होतं सगळं, मी लहान होतो पण मी बघत होतो, टुकुमुकू बघतोय चांगला. माझ्या बारशाला भजन झालंय महाराज. आणि निवृत्ती बुवा पैठणकर, सुखदेव बुवा भाबड ही जुनी माणसं माझ्या बालपणापासून मला अंगा खांद्यावर खेळवलं त्यांनी. आणि मग त्यावेळेला मला एक आठवण सांगायची, तेव्हापासून पैठणकर बुवा आमच्या घरी यायचे. निवृत्ती बुवा आता वारले, ते आता नाही राहिले, देवाघरी गेले, पण रोज पहाटे त्यांचा टाळ सोबत असायचा आणि रोज त्यांचं भजन, रोज एखादं नवीन काहीतरी असायचं. ज्ञानवंत व्हा, ज्ञानानं माणसाला जगात किंमत आहे. पैसा धन दौलत अडका कोण विचारत नाही, तुमचं नाव महत्वाचं आहे. बघा, नाव कमवता आलं पाहिजे. ज्ञानवंत व्हा, ज्ञान कमवलं पाहिजे. सगळ्यांनी ज्ञानवंत झालं पाहिजे. काय रे पोराओ, काय कमवलं पाहिजे? ज्ञान कमवलं पाहिजे. ज्ञान पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, नाही तर तसलं काय बुकीत तेंगुलन गुलीगत धोका. ज्ञानवंत व्हा, ज्ञानवंताला किंमत आहे. पुढचं चला ऐका. 2, नामानं देव मिळवता येतो. नाम देवाकडे नेतं. नाम कसं काय देवाकडे नेतं? हाय का पुरावा? अहो असा पुरावा देतो तुम्हाला. नाम, मुखी नाम आणि हाती मोक्ष आणि आईसी साक्ष बहुतांची. नामस्मरण, ताट बसान माझ्याकडे बघा. नामस्मरण केलं पाहिजे. खरं खरं सांगा बरं, रोज किती जण नामस्मरण करता? हात वर करा. अय पिंपरद, तुम्ही एकटेच? आतापासून बदल करायचा. माझं कीर्तन ऐकले, रोज जप करायचे. जपाची माळ पाहिली का? 2 मणी जपायचे. मी रोज सांगतो कीर्तनातनं फायद्याचा. 2 मणी, एक खिशातला त्याला काय म्हणतात तो, आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यात फरक आहे. बघा माझ्याकडं, माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. सोपं करू का? पुण्याचं आत ओढायचं असतं आणि पापाचं बाहेर सोडायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने अजिबात घ्यायचं नसतं. केला इशारा जाता जाता. ऐकताय ना? नामदेवाकडे नेतं. बर चला, आता 4था मुद्दा आहे आपला, ज्ञान, नाम. आणि 3रा मुद्दा भक्ती देवाकडे नेते. ज्ञानोबरांची एक सुंदर ओवी आहे. येरवी तिची ना 4थी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती तया भक्ती नाम. वा, अजून काय नेतंय देवाकडं? 4थी गोष्ट देवाकडे नेते. त्या गोष्टीचं नाव आहे ध्यान. तुमच्या लक्षात राहिलं का नाही कोणाच ठाऊक, पण मी विचारणार आहे. 4थी गोष्ट देवाकडे नेते ध्यान. ध्यान केलं पाहिजे. मेडिटेशन सध्या केलं जाते. काळाच्या ओघात मेडिटेशन मागं राहिलं. दररोज झोपेतनं उठल्यानंतर अगदी 2 मिनिटं का होईना पण आपले डोळे लावायचे. म्हणजे काढून कुठं नाही लावायचे, डोळे लावायचे म्हणजे झाकायचे आणि ताट बसायचं पद्मासनात आणि ध्यान करायचं. ध्यान, दिवसभराचं चिंतन करायचं. संध्याकाळी झोपी जाताना सुद्धा ध्यान करायचं, मनन करायचं. कीर्तन झालं ना लगेचच जेवायचं, भानगडीत बघायचं नाही. 2 मिनिटं का होईना पण ध्यान केलं पाहिजे. खरंच सागर महाराजांनी आतापर्यंत काय काय सांगितलं त्याचं ध्यान केलं पाहिजे. रात्रीच्या कीर्तनकारांनी काय सांगितलं, पहिल्या दिवशी काय केलं, नाही तर उगाच 36 वर्ष आपण सप्ताह करतो. आपल्यात पण काहीतरी बदल झाला पाहिजे ना. ध्यान करा. ध्यान कीर्तन झालं ना की 2 मिनिटं का होईना शांत बसायचं, ध्यान करायचं. काय सांगितलं महाराजांनी प्रस्तावनेत? देवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी सांगितल्या, साधूला आवडणाऱ्या 5 गोष्टी सांगितल्या, जीवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी सांगितल्या आणि परत देवापासून दूर नेणाऱ्या 5 गोष्टी सांगितल्या आणि आता देवाच्या जवळ जाणाऱ्या 5 गोष्टी चालल्या. 25 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. आता ही 25वी गोष्ट आहे माझी. जाणीवपूर्वक सांगतोय मी, ऐका. काय नेतंय देवाजवळ? प्रेम नेतंय. प्रेम. ऐका महाराज, एखादं उदाहरण आहे का असं म्हटल्यानंतर एक उदाहरण डोळ्यासमोर आलं. एका फुलावर भुंग्याचं प्रेम जडलं. भुंगा माहितीये का? भुंगा 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 ते भिर्र दिशी फिरतो तो भुंगा. रुनु जुनू रुनु जुनू रुनु जुनू, लय जुनू जुनू झालं. रुनु जुनू रुनु जुनू रुनु जुनू, ते बघा लयच रुनु जुनू झालं. लयच कानठाळ्या बसायचो का भुंगा आलाय आता. रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे जर तुमचं पाठ नसेल तर तुमचं जुन्या लोकांचं पाठ असेल की भवरे निखिलाया फुलको. हा तेच मला सांगायचं. आता ज्ञानोबरांची कोवी देतो. जैसे भ्रमर भेदी कोडे फल तैसे काष्ट कोरडे, परिकळिके माझी सापडिये ओवळीये. वा, भुंगा. आता हे माझ्यापेक्षा हरिभक्तपरायण गुरुवर्य मोरेश्वर महाराज वगैरे आहेत ना, त्यांना हे माहिती असेल. मोरेश्वर महाराज सांगतील तुम्हाला. काय? भुंगा अडकतो फुलात आणि पाकळ्या मिटतात आणि मिटलेल्या पाकळ्या तोडायच्या. काय भुंग्याला लय जड आहे का? जे काष्ट म्हणजे क कलाकाना खा ष षटकोनाचा अर्धा आणि ठ ठकुबाईचा
काष्ठ, CAST नाही, काष्ठ नाही, काष्ठ. काष्ठ म्हणजे लाकूड पोकरणारा भुंगा. पाकळी कुरतडायला काय अडचण आहे, पण धक्का लावते का, मरतय त्यात. आही रावण आणि मही रावण दोघा जणाला मारताना हे मरत नाहीत. तेव्हा हनुमंतानं चंद्रसेनेची गाठ घेतली आणि चंद्रसेनेला सांगितलं, सांग तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसायला काय करावं लागेल. ती म्हणली, माझ्याच कपाळाचं कुंकू पुसायला आला, अरे जरी माझा नवरा राक्षस असला तरी माझ्याकडे आला आणि मला म्हणतोय काय करावं लागेल. मी तुला सांगते कशानं मरतील. ते भुंगे आहेत का नाही, ते अमृत आणतात आणि ह्यांना दोघांना पाजतात, पण एका अटीवर ह्यांचा पत्ता देते. पण माझी एक अट आहे, काय, तुझ्या मालकानं श्रीरामानं एकदा माझ्या पलंगावरती यावं बसून विडा खावा. हनुमंत म्हणले, हे नाही व्हायचं बाई, आमचा मालक इथं फेसबुकची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणं बायांचा तिटकारा त्याला, आणि तुमच्या पलंगावरती येऊन बसायचं आमचा मालक, होत नसतं हे. पण एका अटीवर, काय, आमच्या रामाचा अपमान नाही झाला पाहिजे. नाही होऊ देत. चंद्रसेनेनं पलंग सजवला महाराज, राम येणार म्हणून. सगळ्या फुलांच्या माळा वगैरे पलंगाला लावल्या आणि इकडं हनुमंतानं बरोबर का, हनुमंत हुशारच असतो, उगा म्हणून माग आहे वय. हनुमंतानं डोकं चालवलं. हनुमंतानं ऐकता ना भाऊ, हनुमंतानं डोकं चालवलं. हनुमंतानं काय केलं, आधीच सेटिंग लावून ठेवली. कुठं, भुंग्याजवळ. भुंग्याला म्हणले, तुला काय द्या येतं चहा पाण्याला, पण एक काम करावं लागते, काय, त्या चंद्रसेनेचा पलंग तेवढा पोखरून ठेव, तुला अमरत्व बहाल करतो, मारत नाही. मग त्या भुंग्यानं 1.5 मिनिटात चंद्रसेनाचा पलंग पोखरला. वरून सजवला होता पलंग, पानाचा विडा, दुधाचा ग्लास भरून ठेवलेला. जसे प्रभू रामचंद्र आले, अट काय होती, रामाचा अपमान होऊ द्यायचा नाही. राम आले आणि जसे पलंगावरती बसले तसा पलंगाचा चुराच झाला. हनुमंत म्हणले, आपलं ठरलं होतं, माझ्या रामाचा अपमान झाला, निघालं घेऊन, गेलं घेऊन. ज्या भुंग्यानं पलंग पोखरलाय त्याला पाकळी कुरतडायला काय लय न्याट आहे, पण लावतंय का सोंड पाकळीला, का, त्याचं कारण आहे, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, काही केले, काही प्रेम प्रीतीचे बांधले, तेना सुटे काय केले, तेना सुटे काय केले, तेना सुटे काय केले. प्रेम प्रीती काष्ठाचा गुमान, गोवी भ्रमर सुमन. एक दृष्टांत दिला तुकोबऱ्याने. भुंगा अडकतो फुलात, मरतो पण फुलाला धक्का लावत नाही. तसं ते प्रेमाचं नातं आपलं देवाशी असावं. प्रेम प्रीतीचे बांधिले. जाऊ दे, हे जर नसेल कळलं तर सोपं करून सांगतो. पण प्रेम कोणतं आधी लक्षात घ्या. आरचीचं परशाचं प्रेम नाही, मातेचं लेकराचं प्रेम. तो का म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. अजून भावा बहिणीचं प्रेम. वाट पाहुनी पाहुनी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. हे बहीण भावाचं प्रेम आहे. तिला काही नाही वाटत, फक्त भावानं मला विसरू नये एवढीच अपेक्षा आहे. तिसरं प्रेम सांगतो, ऐका. बापाचं लेकराचं प्रेम. वा, हे सत्य प्रेम आहे. आता परत या प्रेमाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराजाचं फार प्रेम होतं कृष्णावर. किती प्रेम. रोज 1 रुपयाचं गुलाबाचं फुल घ्यायचा आणि नेऊन कृष्णाला व्हायचा. एक दिवशी काय झालं, एकच फुल उरलं आणि फुलवाल्यानं विकून टाकली फुलं. यांना जायला स्वामींना उशीर झाला. स्वामी म्हणाले, फुलं संपली? म्हणले संपली. 1 फुल आहे, हा 2 रुपये देतो पण मला द्या. आवाज कुठं येतोय बघतो तर मागं सावकार उभा होता. सावकार, अहो मी नेहमीच गिरायक आहे.
आणि कृष्णाला फुल वाहिल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही, मावळत नाही. मला फुल न्यावं लागेल. मी 5 रुपये देतो ह्याला, पण ते गुलाबाचं फुल मला घेऊ द्या. सावकार म्हणले माझ्या बायकोचा बड्डे आहे आज, मी 50 रुपये देतो पण गुलाबाचं फुल मीच नेणार. महाराज म्हणले नका नादाला लागू माझ्या, मी 100 देईन. मग ते म्हणले मग मी 200 देईन. महाराज म्हणले मी 500 देईन. हा म्हणला मी 1000 देईन. फुलवाल्याला बी काय ना घेते ती का नुसतंच वाढवते ती. नवल वाटेल तुम्हाला, निलाव 50,000वर गेला. स्वामी कृष्णानंद सरस्वती म्हणाले माझ्या माग बी कुणी नाही, पुढे बी कुणी नाही. माझा नियम मी मोडत नाही. माझं गुलाबाचं फुल मी नेणार आणि कृष्णाला वाहणार. नाही जमणार मला, जाणारच मी. हे म्हणाले माझ्या इज्जतीचा सवाल आहे, 1,00,000 रुपये देतो. बघा आता जमतंय. नवल वाटेल पिंपरतकर, पण किती प्रेम असावं देवावर. 1 रुपयाचं गुलाबाचं फुल स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराजांनी 1,11,111 रुपयाला खरेदी केलं आणि निहून कृष्णाला वाहिलंच. त्याला देवाचं प्रेम म्हणतात. देवावर प्रेम असावं, असं प्रेम. जाऊ दे, अजून एक उदाहरण देतो. प्रेम प्रीतीचे बांधिले. मीराबाई किती प्रेम. लहान होती, अशी छोटी होती, अगदी खूप छोटी, 3-4 वर्षाची. आई बरोबर मंदिरात गेली. मंदिर होतं कृष्णाचं. कृष्ण तिला एवढा आवडला. बरं आवडाय जोगाच आहे तो. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलो निजाली वेडी. मदन पोटा आले बापुडे कोणीकडे, इंद्रचंद्र राजस सुकुमार. मदनाचा पुतळा इतका सुंदर. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, एवढा सुंदर. त्याला पाहिलं आणि मीराबाई बघत बसली. किती वर्षाची होती मीराबाई? 4. आईनं हाक मारली, मिरे झालं का तुझं, ये बाहेर देवळाच्या, चल. मीरा म्हणले आई कृष्ण किती सुंदर आहे ग. राणीची पोरगी होती ती. मिरे आईनं विनोद केला. असा विनोद कधीच करू नये, पण तिनं केला. लग्न करते का कृष्णा बरोबर? हो आई. असू दे, मग तुला कृष्णाला द्यायला येईल. असू दे, आजपासून कृष्ण तुझा नवरा. त्या दिवसापासून तिनं तेवढंच डोक्यात ठेवलं, कृष्ण आपला पती आहे, कृष्ण आपला नवरा आहे. देवावर प्रेम जडलं तिचं. दररोज यायची, देवाच्या पाया पडायची, देवाला नैवेद्य घालायची, देवाला खाऊ पिऊ घालायची, मग माघारी जायची. आता पोरगी 16 वर्षाची झाली, 17 वर्षाची झाली, 18 वर्षाची लेक झाली. आणि मग मात्र बापाला आणि लेकीला, आईला लग्नाची काळजी लागली. स्थळ यायला लागली. आणि एक दिवशी आईने विचारलं, दिदा लग्नाला स्थळ आलंय राजाच्या घरचं, तू पण राजकन्या आहे, करायचं का लग्न? आई, बाबा अहो माझं लग्न झालंय. कोणाबरोबर? ते काय त्या मंदिरातल्या कृष्णा बरोबर. अगं वेडे आहे का, ती मूर्ती आहे. नाही आई, तो कृष्णच माझा नवरा आहे, माझं लग्न झालंय कृष्णा बरोबर, माझं प्रेम आहे त्याच्यावर. ए मिरे, अगं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बोलू नको. राजाची पोरगी, लोक नावं ठेवतील, काय काय म्हणतील. देवदासी होती का? देवदासी होती, पण आता लग्न झाले. राजाला राग आला, मिरे लग्नाला तयार हो, अन्यथा सुळावरती देण्यात येईल. बापानं मारायचा प्रयत्न केला. आईला दया आली. आईचं काळीज असतं. हो मालक, इज्जतीचा सवाल असला तरी असं करा, मारू नका. मंदिरात बांधून ठेवलं मिरेला, कोंडून ठेवलं. बाहेरनं कडी लावली आणि आतमध्ये मीरा होती, भगवी कपडे घातलेली मीरा. ऐका बरं, माझ्याकडे द्या, माझ्याकडे लक्ष द्या. जटा वाढलेल्या, सुंदर होती, तेजस्वी होती. गळ्यात विणा असायचा, हातात चिपळ्या असायच्या. दररोज भजन करायचे. आणि तिला डबा पोचवायला एका दासीची नेमणूक केली. रोज त्या दासीनं सकाळी 10ला आणि संध्याकाळी 6ला डबा आणायचा आणि दरवाजाच्या खालच्या पटीतून तो डबा आत सारायचा. मीराबाई जेवायची आणि दिवसभर रात्रभर नाचायची. एक दिवशी बापाला राग आला. नावं ठेवली ना लोकांनी, लेका देवदासी झाली पोरगी, देवाला सोडून दिलं पोरीला. अरे देवाला सोडलंय, देवाला सोडलंय, बापाला नाही आवडलं. बापाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मात्र बापाने एक नको ते केलं. रानाने विष दिया मानो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली 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 गुनगाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन
मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी, लागी लागी लगन लागी. तुझ्यावर हात वर सगळ्याचे, एक साथ हात वर घ्या, यावर हात, एक टाळी, मीराबाईनं नाचायला चालू केलं देवळात. अत्यंत गोड भजन आहे मीराबाईचं. मीराबाई किती छान गाते ऐका. मीराबाईचं भजन आहे, जय जय राधार मन हरी बोल, जय जय राधार मन हरी बोल. जय जय राधार मन हरी बोल, मन हरी बोल. जय जय राधार मन हरी बोल, जय जय राधा रमन हरी बोल. म्हणा जय जय राधार मन हरी बोल. ज्ञानेश्वर माऊल राज माऊल तुकाराम. तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे, भेने देवे आकारावे. प्रेम प्रीतीचे बांधिले, ते न सुटे काही केले. भगवंतावर प्रेम करा. आता जाता जाता शेवट फक्त प्रेमाची व्याख्या सांगतो. आज हे कलियुग आहे, प्रेमाच्या व्याख्या बदलल्या, संकल्पना बदलल्या. आणि खरंच आहे, मी क्षमा मागतो. पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. महाराज, प्रेमाची संकल्पना बदलली. विनंती आहे, प्रेमाचा अर्थ समजून घ्या. निष्कामता म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे वासना नव्हे. प्रेम म्हणजे काम नाही. प्रेम म्हणजे स्वार्थ नाही. प्रेम म्हणजे केवळ आणि केवळ समर्पण आहे. समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे प्रेम आहे. प्रेम म्हणजे वासना नाही. प्रेम म्हणजे चुकीची भावना नाही. प्रेम म्हणजे वात्सल्य. प्रेम म्हणजे ममता. प्रेम म्हणजे माया. प्रेम म्हणजे माधुर्य. ऐल तीरावरून पैल तीराकडे नेण्याचा मार्ग म्हणजे प्रेम आहे. मला ठेच लागली तर तुमच्या डोळ्याला पाणी यावं आणि तुमच्या अश्रूंचे ओघळ थेट माझ्या काळजाला भिडावेत, याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे यशाकडे नेणारा मार्ग आहे. प्रेम म्हणजे देवाकडे नेणारा मार्ग आहे. आणि प्रेम म्हणजे जगाला समता बहाल करणारा मार्ग आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन ती पतित, जगी जे दीनपद दलित, समस्ता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे, प्रेम अर्पावे. फक्त हाच माझा तो माझा नाही असं म्हणणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे सकारात्मक ऊर्जा आहे. प्रेम म्हणजे सगळ्या विश्वाला सोबत घेऊन जाण्याची ऊर्जा आहे, क्षमता आहे. प्रेम म्हणजे सप्त्यातलं दुजे पण नाही. प्रेम म्हणजे कुणाचं चुकलं असेल, कुणी 500 रुपये वर्गणी दिले असेल, कुणी 1000 दिले असेल, कुणी 2000 दिले असेल. प्रेम म्हणजे समभाव आहे. ही समता तुमच्या गावात कायम नांदावी अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. आज सगळेच माझ्यावर प्रेम करतात. पिंपरचं माझं नातं एक वेगळं आहे. अनेक महाराष्ट्रात रोज 2 कीर्तन करतो महाराज मी. सकाळ संध्याकाळ महाराष्ट्राच्या कधी ह्या कोपऱ्यात, कधी त्या कानाकोपऱ्यात, सगळीकडे असतो. पण आपल्या परिसरातलं पिंपरद नावाचं गाव मी अभिमानानं सांगतो की हे गाव माझं आहे आणि मी ह्या गावचाच आहे. एवढं लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. हे प्रेमाचं उदाहरण आहे आजचं. नाही तर माझं आजचं कीर्तन 36व्या वर्षातलं हे प्रेमाचं उदाहरण आहे. त्यामुळे मला अभिमानानं सांगू वाटतं, ही माझ्यावर फार प्रेम करतात मंडळी. आमचे हनुमंत मामा, अनिल महाराज, भाऊ असतील, पप्पू दादा असतील, आमचे सगळेच असतील, संजय दादा असतील, सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. पोपट बापू असतील, अण्णा असतील, भाऊ असतील, हे सगळ्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. आणि मी तुमच्या प्रेमाचा ऋणी आहे. असंच प्रेम राहावं. मी एक वाक्य सांगू का? महक तो मोहब्बत से, तुम्हाला वाटत असेल मोहब्बत
आणि महक ह्या दोन्हीचा अर्थ एक आहे. काय? सुगंध आणि प्रेम ह्या दोन्हीचा अर्थ एक आहे. कसं? सुगंध दरवळत राहतो आणि प्रेमही दरवळत राहत. वर्षभर ह्यांचं प्रेम माझ्या भोवती आहे. वर्षभर आज मंदिरातला सप्ताह असू द्या, अख्खं पिंपरत येतंय, महाराज तुम्हाला काय लागेल ते सांगा, एखादं नियोजन असू द्या, महाराज मला फोन करतात, महाराज कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. बरं हे तोंडावरच नाही, मागं पण मला चांगलं म्हणतात. तुम्हाला वाटलं काय मी जरा सर्वे करत नाही? आता काय काय लोक तोंडावरच गोड बोलतात, पण इथं असं नाही. पाठीमागं सुद्धा निष्काम प्रेम आहे, तेवढी मायाच आहे. बस माझी सिद्धेश्वरावर प्रार्थना आहे, लेका तू भस्मासुरावर माया केली डोक्यावर ठेवायला लागला. मी तर काय भस्मासूर आहे, त्यामुळे माझ्यावर तेवढं प्रेम राहावं. सिद्धेश्वराचा पवित्र दरबार आहे, महादेवाच्या साक्षीनं आपलं हे प्रेमाचं नातं आजन्म टिकावं आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे नातं दृढ राहावं. माझी विनंती आहे नातेपुते, म्हणजे प्रेमाचंच नातं आहे हे सुद्धा आपलं सुद्धा. नातेपुत्याला कधी विसरू नका. पिंपरतकर सगळ्याला विसरायचं, पण कोणाला विसरायचं नाही? नातेपुते करायला विसरायचं नाही. का? अरे गोत्यात आणणाऱ्या नात्याला पोत्यात घालून आणत होते आमच्याकडचे. कधी तुम्ही मला विसरू नये ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. तुमची रजा घेतो. अजून आपला सप्ताह चांगल्या दृष्टीनं पुढे गेला पाहिजे याकरता मी स्वतः तुमच्याबरोबर आहे. अगदी हे सगळं चांगलंच आहे, अगदी जशी परंपरा आहे तसं चांगलंच आहे. फक्त कीर्तनाला वेळेवर येत जा. आणि आता पुढच्या वर्षी आपल्याला एक बदल करायचा आहे. मी हे का माईकवर सांगतोय, मी मागं जर सांगितलं तर एखाद्याला माझा राग येईल. सगळ्यालाच बोराटे महाराजाचं पटतं असं नसतं. कुणाला तरी का होईना पण खटकतंच. खरंच खटकतं, खरंच खटकतं. हाय का नाही आत्या? खटकतंय का नाही तुम्हाला? ऐकताय ना? कोणाला का होईना चोपदार खटकते का नाही तुम्हाला? अजिबात नाही. आपण कुणाला तरी खटकल ना, त्यामुळं खटकू नये म्हणून सोपं सांगतो. आपण पुढच्या वर्षी काय करायचं, ह्या मंदिराच्या पाठीमागून आता कीर्तनकार ठीक आहे, तिकडून आपण जर उभे असू तर येईल तसा श्रोता इकडं बसेल, पण हरकत नाही. असे आपली परंपरा आहे ना, अशीच राहू द्या. फक्त एक करायचं आता, हे एकटे चोपदार आहेत. अजून गावातले एखादे मागं भाऊ होते मगाशी, बायांना इथं बसा तिथं बसा सांगत होते, तसं त्यांनी पण एक काम करायचं. इकडून पडदा बांधून घ्यायचा, साऊंड सिस्टमवाले दादा असा पडदा बांधायचा इथून फक्त, आणि टाकीच्या मधून आणि या खांबाच्या मधून जाऊ द्या की एंट्री मागं काय बसायचं ते बसू द्या. आणि हाय असंच योग्य आहे. उद्या समाज वाढणार आहे तुमचा, मंडप हळूहळू कमी पडणार आहे, पलीकडं कोपऱ्यात जागा आहे, जागा पाहिजेच, त्यामुळे तिकडं काय बसतील. तेव्हा विनंती आहे, एंट्री फक्त पलीकडनं, मला वाटतं पलीकडं दार पण आहे, पलीकडनं जायचं, पाठीमागं बसायचं. कीर्तन करायचं काय नसतं, कीर्तन करायला नाही दिसत कोण आले, पण एक जण आलं की लगे बाया टाव करते त्या. बक्की बक्की कशी आली, बक्की तिथनं दिसतंय ना, पायऱ्यावर आलेली, गेट चढून आलेली, बक्की बक्की कशी शायनिंग हाणती, बक्की अगं कीर्तनाला आली ती. त्यामुळं विक्षेप होतो. इकीने बघितलं की बाकीच्या सगळ्या जणी बावसाळते, होय होय आली आली, येऊ दे येऊ दे. तसंच होतंय सगळ्याच, होतंय का नाही मला खरं सांगा. त्यामुळं पडदा बांधायचा. ज्ञानेश्वरी एकदा गावासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. 100 वाचक बसतात, 100. कोण कोण आहे वाचायला बसलेला? हात वर करा बरं माझ्या कीर्तनात, मला बघू द्या. ओ शूटिंगवाले जरा शूटिंग काढून घ्या. दिवसभर ज्ञानेश्वरीचं पारायण करायला कोण कोण असतात? हात वर करा. अरे न तुम्ही तर म्हणला की 100 असते, म्हणजे तुम्ही डुट्या वाटून दिलते काय? ज्यानं वाचायला यायचं त्यानं कीर्तनाला यायचं नाही, ज्यानं काकड्याला यायचं त्यानं इकडे यायचं नाही, असं वाटून दिले काय? हा सोहळा आहे दिवाळीचा सोहळा असल्यासारखा, हा सगळ्यांनी एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र येऊन केला पाहिजे. आणि खरं सांगतो, परिसरातलं पारमार्थिकदृष्ट्या वैभव संपन्न असणारं गाव म्हणजे पिंपरत गाव आहे, हे कधी विसरू नका. अरे भाग्यवान आहे आपण की या पिंपरतमध्ये आपला जन्म झाला. ही यात्रा कमिटी असू द्या, हे असे 7-8 कार्यकर्ता येतं का नाही, असं गडी कुठं बी घाला, असं उकळात घातलं तर मुसळात निघतं, तर कुठं बी घाला यांना. जत्रा असू द्या, यात्रा असू द्या, दीपक सर हे लय गडी नगाट गडी येते इथलं. म्हणजे कुणाचाही नाद करायचा, पण कार्यकर्त्यांचा बुवा काय कीर्तन करतोय ह्यांच्या पुढं. आता हे मी उगम कसं काय मी बी आवडलो ह्यांना कुणाच ठाऊक, पण असं हे सगळं जिथल्या तिथं आहे. यात्रासुद्धा अत्यंत भव्य असते देवीची. आणि तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांना एक विनंती आहे, कीर्तन झाल्याच्या नंतरनं मग असे ठरल्याप्रमाणे आता महिला पुढे येणार आहेत आणि सप्त्याला ठरल्याप्रमाणे महाराजाचं दर्शन घेणार आहेत, आणि मी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे कोणीही गडबड करायची नाही, घाई करायची नाही, मोठ्या प्रेमानं भजन करायचे. शिस्तीमध्ये चांगलं वागा, चांगलं राहा, कीर्तनाला लवकर येत जा, येताना रिकाम्या पायाने येत जा, जाताना दुसऱ्याच्या नव्या घेऊन जात जाऊ नका. लय दुःख नसतं चपल्या गेल्यावर. खुशाल बाया म्हणत्या त्या, तसं कसं चुकून गेली, चुकून जाती वय चप्पल, कासराभर गेलं तरी कळतं दुसऱ्याची पायात आहे, पण उगा आपलं म्हणायचं असतं हा नाही चुकून नाही, तशीच पळावली तू. आणि वरनं म्हणते असू द्या 7:30 जाती. 7:30 जात नाही, 3:30ला काम लागले परवा दिवशी मला.
विनंती आहे माझी, चांगलं वागा, चांगलं राहा हा संदेश देतो. आणि झालेली सेवा सर्वांच्याच पायावरून सिद्धेश्वराच्या दरबारात अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. वर्ष 36वे. आजच्या 5व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आपणा पिंपरतकरांचे स्नेही म्हणूया किंवा पिंपरतकरांचं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे असे आदरणीय परम स्नेही कीर्तन केसरी सागरजी महाराज बोराटे सर नातेपुते यांचं या ठिकाणी सुसरावे असं कीर्तन संपन्न झालेलं आहे. आजच्या कीर्तनाचे जे सौजन्य होते की ज्यांच्या सौजन्याने आज बोराटे महाराजांना आपण या ठिकाणी ऐकलं ते आदरणीय कैलासवासी शालन दत्तात्रय भगत यांच्या स्मरणार्थ आदरणीय आमचे स्नेही सन्माननीय हनुमंतराव भगत आणि कैलासवासी महादेव बाबूराव भगत यांच्या स्मरणार्थ पंकज भगत सर या दोघांनाही विनंती आहे की समस्त पिंपरतकरांच्या वतीने आदरणीय सागर महाराजांचा या ठिकाणी शालश्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. आज जो सकाळचा जो नाश्ता झाला तो शिवाजी शंकरराव भगत आणि नारायण बचाराव नमाळ यांचा सकाळचा नाश्ता होता. दुपारची जी हरिपंगत होती ती सन्माननीय हनुमंतराव बाबूराव भोयटे यांची होती आणि संध्याकाळची जी हरिपंगत होती ती विठ्ठल श्रीपती कापसे यांची होती की ज्यांच्या प्रेरणेने की महाराजांनी सांगितलं की खरंच पिंपरत भाग्यवान आहे की ज्यांच्या प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर आणि ज्यांच्या श्रद्धास्थानानं हा सप्ताह सुरू आहे ते आमचे भजन सम्राट आदरणीय कैलासवासी वैकुंठवासी साहेबराव नाना देशमुख यांच्या श्रद्धास्थानानं हे सुरू असलेलं आहे नामयज्ञ. या नामयज्ञाचा 36वं हे वर्ष आहे. आपण महाराजांनी आत्ताच आपणाला सूचना केलेल्या आहेत की सर्वांनी उद्याही बरोबर 8 ते 10 या वेळेत म्हणजे 7:45ला आपण सर्वांनी मंडपामध्ये आलं पाहिजेल आहे. उद्याचं जे कीर्तन आहे ते थोडंसं लक्ष देऊन ऐका मी का सांगतोय की आपण जे कीर्तनकार आपण ठेवलेले आहेत हे 36वं वर्ष आहे. मी दोघांना मगाशीच विनंती पंकज सर आणि हनुमंतराव भगत या दोघांनी